आंदोलन हे पोलिसांनी आता शांत केलेलं आहे आणि प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलीस स्वतः घेऊन जात आहेत। काय सांगणार? खरं म्हणजे आपण जर बघितलं पाहिजे त्या सरकारला लाज वाटली पाहिजे। आज जेवढ्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा मरतोय परंतु सरकार ही तारीखही घोषित करत नाहीये। त्यासाठी सरकारने नक्की जागवून तारीख घोषित करावं, नाहीतर पुढच्या वेळेस आम्ही आमचा स्वतःचा जीव अर्पण करून टाकू। कारण का शेतकरी हे महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की इकडे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होते आणि सरकारने निवडणुकीपूर्वी वचननाम्यात म्हटलं होतं की आम्ही सातबारा कोरा करू। आता पोलीस तुम्हाला घेऊन जात आहेत, काय पोलिसांचं म्हणणं आहे? पोलिसांचं ते कामच आहे, ते त्यांचं काम करतील, आम्ही त्याच्या सामोरे जायला तयार आहेत। त्याचा काही आम्हाला प्रश्न नाही। आमच्यावर 1 काय 100 गुन्हे जरी झाले तरी चालेल, परंतु सरकारचं कर्जमाफी हे झालंच पाहिजे। हे जे प्रहारच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणावरून आता जे नायगावचे पोलीस जे आहेत हे सर्व या बसमध्ये भरून घेऊन जात आहेत। आपण जर बघितला तर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर सातबारांचा शेतकऱ्यांचा सातबारा जो आहे हा कोरा झाला पाहिजे अशी त्यांचे ठाम म्हणणं आहे। जवळपास 15 ते 20 मिनिट या प्रहारच्या संघटनेने या ठिकाणी मुंबई अहमदाबाद महामार्ग हा रोखलेला होता आणि गुजरात लेनवरती प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली होती। मात्र पोलिसांनी आता या ठिकाणी येऊन हे पूर्ण आंदोलन मोडीत काढलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।